लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाने TAIT 2022 शिक्षक भरतीबाबत मागासवर्गीय शिक्षक अभियोग्यताधारकांच्या बाबतीत एक ऐतिहासिक निकाल दिला असला तरी त्याची योग्य अंमलबजावणी शासन स्तरावर होत नसल्याने हजारो गुणवंत उमेदवारांवर अन्याय होत आहे। हा प्रश्न केवळ मागासवर्गीय शिक्षक अभियोग्यताधारकांचा नसून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा समान संधी, पारदर्शकता आणि गुणवत्तेच्या हक्काशी संबंधित आहे। या पार्श्वभूमीवर कुणबी समाजोन्नती संघ मुंबई संलग्न कुणबी युवा मुंबई शिक्षण विभागाच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची भेट आयोजित करण्यात आली होती आणि ह्या भेटीमध्ये बेलाडपियर येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयामध्ये बाळासाहेब आंबेडकरांना माननीय सर्वोच्च न्यायालयाने TAIT 2022 शिक्षक भरतीबाबत मागासवर्गीय शिक्षण अभियोग्यताधारकांबाबत एक ऐतिहासिक निकाल दिला असला तरी त्याची अंमलबजावणी शासन स्तरावर होत नसल्याने हजारो गुणवंत उमेदवारांवर अन्याय होत आहे हे साहेबांच्या लक्षात आणून दिल्यानंतर साहेबांनीही सर्व जमलेल्या शिष्टमंडळाला त्यांचं संपूर्ण प्रकरण ऐकून घेतल्यानंतर त्यांना या प्रकरणात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले। यावेळी कोकणचे गाडगे बाबा, मारुती जोशी काका, कुणबी युवा सरचिटणीस सचिन रमाणे, शिक्षण विभाग प्रमुख निलेश कुळे, कुणबी युवा अध्यक्ष रामचंद्र पालकर, कुणबी युवा कार्यकारिणी सदस्य निलेश कोकमकर, विश्वनाथ कुळे, सिद्धार्थ मिसाळ, कल्पेश गवळी, विनायक कोळगे, दीपक डिंगणकर, दीपक टेमकर इत्यादींनी बाळासाहेब आंबेडकर यांना भेटून आपल्यावर होणारा अन्याय त्यांच्यासमोर कथन केला। आपण हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा, लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय भीम, जय संविधान। आता त्याचं स्टेटस असं आहे ना सर, आता विधी व न्याय विभागाकडे सल्ल्यासाठी पाठवलेले अभिप्रायासाठी लक्षात घ्या बोला ते विधी आणि न्याय मोठं आहे की कोर्ट मोठं आहे? सुप्रीम कोर्ट आदेश कोणाचे मानले जाणार? आता फक्त तुम्हाला एवढीच तुमची जबाबदारी आहे की जे राजो मारुती काका जोशी, विनायक कोलगेजी, आत्ता तुम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांची जी भेट घेतली त्याचा संदर्भ काय आहे? नमस्कार, मी विनायक श्रीपत कोलगे। काकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही साहेबांची आज भेट घेतली। आमचा मुद्दा हा महत्त्वाचा एक होता 2022ची शिक्षक भरती। 2022च्या शिक्षक भरतीमध्ये 55 आणि 60 हा शासनाचा चुकीचा नियम लावला। त्या चुकीच्या नियमामुळे जवळजवळ 7 ते 8 हजार विद्यार्थी अफेक्टेड आहेत आणि आम्ही त्या भरतीमधून बाहेर फेकले गेलेलो आहोत आणि त्याचसाठी आम्ही ही न्यायालयीन ह्याच्या मार्गे लढाई लढत आहोत। आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आता हल्लीच सुप्रीम कोर्टामध्ये लढाई आम्ही जिंकलेली आहे। 23 मार्च रोजी आमचा निकाल आलेला आहे आणि तो निकाल लागून आता जवळपास 3 महिने होत आहेत आणि त्या निकालामध्ये स्पष्ट शासनाला निर्देश दिलेले आहेत की तुम्ही असं करू शकत नाही, 55-60चा तुम्ही चुकीचा नियम लावू शकत नाहीत। तुम्हाला ओपनला जे तुम्ही कास्टचे विद्यार्थी आहेत ते तुम्ही तुमच्या कास्टमध्ये लावले आहेत, बिंदूवरती कास्टच्या बिंदूवरती लावलेले आहेत, ते तुम्हाला ओपनला मायग्रेट करायचे आणि याद्या रिवाईज करायचा हा सरळ साधा स्पष्ट त्यांनी निकाल दिलेला आहे, पण शासन त्यालाही तयार नाही आहे। मग त्या संदर्भात आम्हाला साहेबांची भेट पाहिजे होती की शासन बाबा अधिकारी आहेत आणि शासन आहेत हे आपल्याला ऐकत नाही आहेत आणि त्या संदर्भात आम्ही लिगली काय करू शकतो पुढील मार्गदर्शनासाठी आम्ही साहेबांची भेट घेतो। साहेबांनी काय तुम्हाला आश्वासन दिलं? साहेबांची भेट आम्ही झालेली आहे, साहेबांची भेट झाली आहे। साहेबांनी चांगलं व्यवस्थित समजावून सांगितलं आम्हाला। साहेबांनी नेमकं सांगितलं तुमची मेरिट लिस्ट पहिल्यांदा तुम्ही अगोदर पहा। मेरिटचे विद्यार्थी म्हणजे आहेत, मेरिट लिस्ट बघून मेरिटच्या वरती ओपनच्या मेरिटवरती जेवढे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची संख्या पहा, त्यांची एक यादी काढा आणि आपण पुन्हा त्या संदर्भात याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये जो निकाल लागलेला आहे त्या संदर्भात आपण त्याचा मुंबई उच्च न्यायालयात दाखला देऊन आपण याचिका त्याच्या संदर्भात दाखल करू आणि ते इम्प्लिमेंट आपण करून घेऊ। बघा, आता तुम्ही किती दिवस ह्याच्यासाठी हातपाय मारताय मला माहिती नाही, परंतु आज तुम्हाला कोकणचे गाडगे बाबा, मारुती जोशी काकांनी अगदी अशा ठिकाणी आणलेलं आहे की तुमचं काम मार्गी लागलंच पाहिजे।
आणि तशीच साहेबांची आणि तुमची चर्चा झाली काय, आणि निश्चित तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल आणि साहेब तुम्हाला त्यातून मार्ग काढून देतील आणि भविष्य काळात तुम्हाला चांगले दिवस येतील. सचिन रामाणेजी, आता तुम्हीसुद्धा साहेबांच्या भेटीला गेला होतात, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नमस्कार, मी सचिन रामाणे, कुणबी व मुंबईचा सरचिटणीस आहे. आज मारुती काका जोशी त्याचप्रमाणे कुणबी व मुंबई शिक्षण विभागाच्या अंतर्गत आम्ही जो विद्यार्थ्यांवर अन्याय होतो आहे शिक्षण भरतीच्या माध्यमातून, आणि तो न्यायालयात आहे, न्यायप्रविष्ट आहे, आणि तो होणारा अन्याय सरकार दरबारी त्यासाठी सन्माननीय वंचितचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर साहेबांना आम्ही भेट घेण्यासाठी आलो आणि त्यासाठी काकांचं सहकार्य लाभलं आम्हाला आणि योग्य ते मार्गदर्शन झालेलं आहे. त्याचबरोबर त्याच जोडीने विद्यार्थ्यांबरोबर जो अनेक वर्ष जो बाबासाहेबांनी कुणब्यांसाठी बहुजन समाजासाठी खोतीचा लढा हत्तीच्या माळापासून त्याला जोर दिला आणि तेच आंदोलन बाळासाहेबांनी देखील आता काही चिपळूणचा देखील सभा घेऊन तिथे त्याला बळ दिलेलं आहे आणि आत्ता देखील त्यांनी आम्हाला संघटनेच्या वतीने पुढाकार घ्यायला सांगितलेलं आहे, सूचना केलेल्या आहे की तुम्ही तहसीलदारांच्या मार्फत प्रकरणं दाखल करा, आपण त्याच्यावर भूमिका घेऊ आणि तहसीलदारांना आदेश काढायला लावू आणि आपल्या कुणबी बहुजन समाजाला न्याय मिळवून देऊ असं त्यांनी आश्वासन केलेलं आहे आणि आम्ही त्यांची भेट घेऊन आम्हाला आश्वासन मिळाल्यामुळे आम्ही आनंदी आहोत. आणि त्या यूट्यूब चॅनलला तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.